नमस्कार. कसे आहात सर्व यूट्यूब फॅमिली? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाव ईश्वरचरणी प्रार्थना. बघा मी आज काय बनवणार आहे मी इथं मनोरमा आहे बघा. चपात्या पडल्या होत्या खूप, तर मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या. आणि बघा इथं दूध तापवून ठेवलेलं आहे. हे गाईचं दूध आहे, हे तापवून ठेवलेलं आहे. त्यानंतर हा काढा सर्व काही मिक्स करून घेतलेला आहे. आणि बघा इथं आहे ना कांदे, टमाटे, बटाटे, जिरं, राई सर्व काही मस्त इथं फ्राय करून घेते. आणि काल माझ्या अजिबात व्हिडिओ टाकायचं जमलं नाही, म्हणजे व्हिडिओ शूट केलेला नव्हता मी, कारण की माझ्या चुलत नणंदबाई वारल्या, आम्ही तिथं होतो, तर त्यासाठी माझं जमलंच नाही व्हिडिओ अपलोड करायचं आणि शूटच करायचं जमलं नाही माझं. तर बघा आता आज मी व्हिडिओ शूट केलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा, स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला इथं आता काला बनवूया. मनोरमासुद्धा म्हणतात आणि कालासुद्धा म्हणतात. कांदे मस्त इथं फ्राय झालेले आपले. तर चला आता काला बी म्हणतात, मनोरमा बी म्हणतात. इथं मी सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे. कोथिंबीरसुद्धा खूप छान मस्त असं बारीक चिरून घेतलेली, तीसुद्धा इथं टाकून दिलेली. आणि आता इथं आहे ना आपले कांदा, बटाटे, मिरची सर्व काही फ्राय झालेलं आहे. पण माझं आहे ना काला इथं कढईमध्ये टाकताना स्किप झालं, तर त्याबद्दल सॉरी. आणि बघा इथं काला टाकून घेतलेला आहे मी आणि छान मस्त असं परतून घेतलेलं आहे. होतं माझ्याने असं कधी कधी स्किप होऊन जातं काहीतरी, तर त्यासाठी सॉरी. तर बघा आता काला खूपच छान मस्त झालेला आहे. आणि रात्री थोड्या जास्त चपात्या आम्ही करून घेतल्या होत्या, कारण की आम्हाला काला खायचा होता, म्हणजे मनोरमा खायचा होता. त्यासाठी आम्ही आहे ना जास्तीच्या चपात्या करून घेतलेल्या होत्या. आणि मग म्हणून आम्ही आता असं मस्तपैकी काला बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान मस्त झालेला आहे. आणि आता इथं काला तर आता सर्वांना एक एक प्लेट मग भरून दिलेलं आहे. आणि रोज रोज पोहे पण खायचा कंटाळा येतो, त्यासाठी म्हटलं आज मस्तपैकी मनोरमाच बनवूया आपण. त्यासाठी आम्ही आता बनवलेलं आहे इथं. तर चला आता मी सर्वांना इथूनच एक एक प्लेट भरून देते. सर्वजण मस्तपैकी नाश्ता करून घेणार आहे आता. आणि आम्हाला तर आज जायचं आहे पापड करायला, पण तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या अपलोड करणार आहे. आज आता नाश्ता करून मी जाणार आहे पापड करायला. डाळ मस्तपैकी मी पुसून घेतलेली आहे, आता जाणार मी. तर बघा अशा प्रकारे ना एक एक जणांना प्लेटमध्ये टाकून दिलं सर्वांना. सोबत त्यांनी पापड पण घेतलेले आहे. तर बघा अशा प्रकारे ना नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा. इथं सर्वांचा नाश्ता आता मस्तपैकी झालेला आहे. तर चला आता इथं आहे ना हे दीदीला बटाटे खूप आवडतात, म्हणून बटाटे निवडत आहे. तिला खूप आवडतात बटाटे. आणि मनोरमामध्ये आहे ना बटाटेसुद्धा टाकलेले आहे मी. चला आता इथं बघा दूध तापायला ठेवलेले आहे आणि इकडे साईडला चहासुद्धा ठेवलेली. आणि चहा आपला खूपच छान मस्त उकळून झालेला आहे. त्यासाठी मी ना आता गॅस पण बंद करून दिलेला आहे. आणि सर्वांसाठी मी इथे आता नाश्ता झाला, आता सर्वांसाठी मी इथं चहा ठेवलेला आहे. सगळ्यांना आता चहासुद्धा देणार आहे, कारण की आज सर्वजण लवकरच उठून गेलेले. पाणी आलं होतं आजसुद्धा, आणि पाणी येताना त्या दिवशी लवकरच उठावं लागतं. 6 वाजता उठावं लागतं. 6:30ला पाणी येतं, मग 6 वाजता उठून गेले की मग बाहेर पण भरावं लागतं ना, नळी वगैरे लावून. घरात तर मोटर लावूनच भरते. आणि सर्वांसाठी आता इथं बिस्किटं पण टाकून दिलेली आहे. तर चला आता या सर्व यूट्यूबच्या ताई चहा नाश्ता करायला सर्वांसाठी असं बिस्किट आहे. आणि आता सर्वांना एक एक कप मी देऊन येते. माझासुद्धा कप मी इथं भरून ठेवलेला आहे. तर चला आता चहा तर झाला, आता दुपारचं जेवणाचं टेन्शन. आणि मी आता हे नाश्ता पाणी चहा करून मी आता पापड करायला चालली गेली होती. तो पापडचा व्हिडिओ मी सांगितला ना तुम्हाला, उद्या दाखवणार आहे. आधी देव धुवून घेतले मी, नंतर गेले पापड करायला. तर बघा इथं शिवलिंगावर दुधाचं अभिषेक करते, त्यानंतर पाणी.
हे बघा पाण्याने पण धुवून घेतलं, दुधाने पण. आणि त्यानंतर इथं आहे ना मी आता अष्टगंध लावणार आहे. आणि इथं प्लेटमध्येच मी अष्टगंध वगैरे लावून घेतलेलं आहे. आणि पाणी असं हातामध्ये झेलून मी आता आहे ना कधी कधी मंदिरावर जाते आणि जात पण नाही, सहज माझं जमतच नाही, कारण घर नात आलेली आहे ना, तर तिच्यामध्येच खूप वेळ चालला जातो, मग जमत नाही. मग घरी राकेशने ही शिवलिंग आणलेली आहे, सिहोरवनच आणलेली आहे ही, तर मी घरीच पूजा करून घेते मस्तपैकी. असं दुधाचं पाणीचं त्याच्याने न्हाऊ घालते शिवलिंगाला, आणि मग दूध चढवते, पाणी चढवते, बेल असतं तर बेल, फूल असतं तर फूल, आणि साधी सिंपल आपली पूजा करून मी असं आता मी एक फूल चढवून शिवलिंग आता इथं ठेवणार आहे देवघराजवळ. देवघरामध्ये जागा नाही म्हणून मी देवघराच्या बाहेर शिवलिंग ठेवते आणि तिथंच पूजा करते. पण मी आज आहे ना अशी पूजा करून घेतली. आणि इथं बघा, इथं मी आता शिवलिंग ठेवून दिलेली. आता ही रांगोळी पण माझी आहे ना कालची काढलेली, आता दुसरी रांगोळी काढते मी. आणि इथं दिवा पण लावून घेतलेला आहे. आता देवघरामध्ये पण दिवा लावायचा बाकी माझ्या देवांना, सर्व काही देवांना. इथं आता ही रांगोळी टाकून दिली पाण्यामध्ये. आता नवीन रांगोळी इथं काढायची. आणि आहे ना लक्ष्मींच्या पावलांचा शिक्का आहे. कलर भरपूर आहेत माझ्याकडे, पण वरती आहेत. आता खाली कलर काढले होते ना मी, संपून गेले. मग आता वर कोण जातं घ्यायला, त्यासाठी मी आता सफेदच रांगोळी काढून दिलेली. पण असं म्हणतात ना की सफेद रांगोळी नाही राहू द्यायची, कलर टाकायचा, किंवा नाही जर कलर राहिला तर हळद कुंकू टाकून द्यायची. तर आता मी तसंच करणार. इथं बघा हा शिक्का उमटून घेतलेला आहे मी आता. किती छान मस्त शिक्का आहे ना, लक्ष्मीचे पावलं इथे. तर आता इथं मी हळद कुंकू टाकून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता मी बघा तुम्हाला माझं देवघर पण दाखवते. मी रोज रोज दाखवत नाही तुम्हाला, मी कधी कधीच दाखवते, कारण की रोज रोज पण कंटाळा येतो तेच बघायचं. त्यासाठी मी आता देवांना, सर्व देवी देवतांना मी इथं फुलं चढून दिलेली. आणि देवी देवतांना मी आहे ना कुंकू लावलेला आहे, आणि देवता लोकांना मी अष्टगंध लावलेला आहे. तर बघा अशा प्रकारे मी आता इथं फुलंसुद्धा चढवून दिलेले आहे. आणि ही टोकरी दिसते तुम्हाला, ही फुलांसाठीच घेतलेली आहे मी दारावर. आणि आता देवांनासुद्धा दिवा लावून दिलेला आहे. आधी तर तो एक दिवा माझा लावल्याचाच होता. तर बघा अशा प्रकारे माझं देवघर आहे. तर कसं तुम्हाला आवडलं का मला नक्की सांगा कमेंट करून. आणि सर्व काही देवांची मांडणी माझी अशी आहे. मी आता आज देवांची मांडणी बदलून दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता बाप्पांना पण मी इथं जवळच ठेवून घेतलेलं आहे मंदिरामध्ये. आधी इथं होते, जिथं मी शिवलिंग ठेवली तिथं होते, आणि शिवलिंग थोडी इकडे होती. आता मी देवघरामध्ये बाप्पांना ठेवून दिलं आणि बाप्पांच्या जागेवर शिवलिंग ठेवले. खूप छान वाटतं असं. तर चला आता मी देवपूजा वगैरे झालेली माझी. आणि इथं बघा हे ना कापूर मेकर आहे, याच्यामध्ये ना कापूर टाकला की 1-2 तास असं चालत राहतो. म्हणजे आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा राहते ना ती बाहेर जाते, पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरात राहते. आणि असं जर कापूर आपण जाळला ना तर 1 मिनटामध्ये जळून जातो तो. पण असं जर कापूर मेकरमध्ये टाकला ना 1.5 ते 2 तास चालत असतो. तर बघा आम्ही 3 बहिणी मिळून इथं काय करतोय. आता माझी ही मोठी बहीण आहे, तर ती चपात्या करते. अजून एक बहीण आहे आमची, त्या माडीवाड्यात राहते, पण काकाची मुलगी आहे. आम्ही 3 बहिणी सख्या आहोत, पण ती बहीणला पण आम्ही आमचीच बहीण मानतो. तर त्या माडीवाड्यात राहते तिकडे. ती काय आली नाही, आता आली होती पण गेली ती. तर बघा लहान बहीण तर चपात्या शेकते, मोठी बहीण चपात्या बनवते. फोन आला होता माझ्या बहिणीच्या मुलीचा, तर फोनवर गप्पा मारते. तिचं बोलणं झालं, आता माझ्याकडे दिलेलं आहे, मी बोलते फोनवर. आणि आता इथं भाताचं पाणी ठेवलेलं आहे. आणि अंशुता राशाला फीड करते. तर बघा अशा प्रकारे आमचा इथं स्वयंपाक चाललेला आहे. आणि हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा, खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे, पूर्ण बघा. तर बघा अशा प्रकारे. चला अशा प्रकारे माझ्या इथं चपात्यासुद्धा टाकल्या गेलेल्या आहे.
साईडला भात टाकलेला आहे आणि रस्सावाली भाजी बनवते इथं. बघा माशांचं कालवण. तर बघा इथं आहे ना राकेशने मासे मस्त मॅरिनेट करून ठेवलेले आहे, सर्व काही लावून फ्रीजमध्ये ठेवलेले होते. आता इथं आहे ना सर्व काही अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, कोथिंबीर, टमाटा सर्व काही तयार करून घेतलेलं आहे. बघा आता इथं तेल टाकलेलं आहे आणि छानपैकी मस्त रस्सावाली भाजी पहिल्यांदाच करते मी इथं. तर मस्त इथं तेल टाकून दिले आणि थोडं जास्तीचं तेल टाकलेलं आहे, कारण की मासे फ्राय करून घ्यायचे. मासे फ्राय केले ना तर रस्सामध्ये खूप छान आणि असं हे होत नाही, ते त्यासाठी फ्राय करून घेतले मासे. आणि सुकेच मासे बनवते मी, पण आता म्हटलं चला बहिणी पण आलेल्या आहे रस्सावाल्या, त्यांना रस्सा आवडतो, तर त्यासाठी रस्सावाली भाजी बनवलेली आहे मी. आणि खूप छान टेस्टी लागते ही भाजीसुद्धा. आणि तुम्ही चपातीसोबत खा किंवा भातासोबत खा, खूपच छान लागते. तर चपात्यासुद्धा झालेल्या आहेत. आता हे 2-3 वेळा मी हे असे मासे फ्राय करून घेतले मस्तपैकी. आणि रात्रीचं रुटीन हे दुपारी तुम्हाला सांगितलं ना मी पापड करायला चालले गेली, त्यासाठी दुपारचं रुटीन काय मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. नाश्ता वगैरे करून मी चालली गेली होती पापड करायला. तर आता हे रात्रीचं रुटीन आहे. रात्री पण 9 ते 10 वाजून गेले होते आम्हाला आवरत. तर अशा प्रकारे ना मासे मस्तपैकी फ्राय झालेले माझे आता. आणि ही भाजी एवढी टेस्टी लागते ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा. मी तर कधी केली नव्हती, पण मला पण दीदीने शिकवलं अशी भाजी बनवायची, तर खूप छान लागते असं. तर त्यासाठी तर चला मासे आपले इथं फ्राय झालेले. आता मी इथं कांदे टाकलेले आणि कांदे मस्त असं परतवतच राहायचं आहे आपल्याला इथं, जोपर्यंत असं लालसर होत नाही तोपर्यंत. अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदे टाकलेले आणि मस्तपैकी ते असं फ्राय करून घ्यायचे आपल्याला. लालसर होईपर्यंत असं परतवतच राहायचं आहे, कारण की खाली कधी जळले ना तर त्याची पण भाजी चव देत नाही, त्यासाठी असं हलवतच राहायची उन्हातली. हे बघा. आणि आता उन्हाचं वातावरण एवढं वाढून गेले ना, इतकं ऊन पडतंय ना बाहेरसुद्धा, म्हणजे असं बाहेरसुद्धा निघायचा जीव होत नाही. तर चला मी इथं टमाटेसुद्धा टाकून दिलेले, अद्रक लसूणची पेस्ट, कांदे, टमाटे सर्व काय मी इथं आता टाकून घेतलेलं आहे. आणि ही भाजी ना कविताच बनवते, मी काही बनवत नाही आहे, तुम्हाला नुसतं मी बोलून दाखवते. बघा खूपच छान मस्त आणि असं परतून झालेले. तर चला आता इथं मी थोडीशी हळद टाकते. हळद आपण माशांना लावलेली आहे. थोडं धना पावडर टाकलेलं आहे, थोडा मसाला टाकलेला आहे आणि फिक्कट चटणी आणि तिखट चटणी. तर अशा प्रकारे हे पण मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे. बघा टेक्स्चर तर बघा तुम्ही किती छान दिसतंय आणि खायला तर भाजी एकच नंबर लागते. आता त्याला थोडंसं पाणी पण टाकून घेतलेलं आहे मी इथं. अजून थोडंसं पाणी घालणार आहे मी इथं. हे बघा आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलेले. अजून थोडंसं पाणी घातलं. हे बघा आपली भाजी आता इथं छान मस्तपैकी उकळायला लागलेली आहे. आता आपल्याला मासे फ्राय केलेले म्हणून पूर्णपणे भाजी उकळू द्यायची, नंतरच मासे टाकायचे, नाहीतर मग जास्त शिजून जातात. त्यासाठी मासे टाकून लगेच गॅस बंद करायचा. तर बघा अशा प्रकारे मी सर्व काय मासे इथं टाकून दिलेले आहे. तर चला अशा प्रकारे आता मासे इथं टाकले गेलेले आहे.
आणि भाजी आपली इथं एकच नंबर होणार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि बनवून खाऊन बघा. ज्यांना चालत असेल नॉनव्हेज त्यांनी. तर बघा कडीने किती छान तळून येते मस्तपैकी. तर बघा अशा प्रकारे भाजी आपली छान झालेली आहे. कडीने मस्त छान मस्त असं तरण पण येतं आहे भाजीला. बघा किती छान तरण आलेलं आहे भाजीला मस्तपैकी. चला आज परत एवढाच व्हिडिओ.